नमस्कार. मी शैलेश आयवळे, सामाजिक कार्यकर्ता म्हणून आटपाडी शहरात मी काम करतोय. 30 तारखेला भाग्यश्री संजय मोठे, आमच्या बंधुराजाची मुलगी, आटपाडीतून मिसिंग होती. त्या मिसिंगच्या संदर्भात आम्ही चौकशी केली असता, थोडा शोधाशोध केली असता आम्हाला समजून आले की पोळकुटे गावातील राजकुमार कांबळे नामक मुलासोबत तिनं प्रेमविवाह केला आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही पोळकुटीतील राजकुमार कांबळेच्या घरी गेलो. तिथं गेल्यावर त्याची आई सुनंदा व त्याची मामी बहीण सानिका आणि त्याची एक अविवाहित बहीण, या सगळ्यांसोबत आम्ही चर्चा केली की असं असं तुमच्या मुलासोबत आमच्या मुलीचे लग्न झालेलं आहे असं आम्हाला समजले. तर त्यांनी आम्हाला सापुडवाउडीची उत्तर देण्यास टाळाटाळ करून आम्हाला पंगवण्याचा किंवा दमदाटी करून तिथून हाकलून देण्याचा प्रकार त्यांनी केला. हे सगळा प्रकार आमच्या लक्षात आल्यावर मुलगी आम्हाला तिथे दिसली नसल्याने आम्ही येऊन आटपाडी पोलीस स्टेशनला 31 तारखेला मिसिंग केस दाखल केली. आटपाडीत मिसिंग केस दाखल केल्यानंतर आटपाडी पोलिसांनी शोधाशोध चालू केल्यानंतर 3 तारखेला राजकुमार कांबळे आणि आमची मुलगी भाग्यश्री हे दोघे मसोड पोलीस स्टेशनला हजर झाल्याचे आम्हाला समजले. तिथून त्या पोलिसांचा आटपाडी पोलिसांना फोन आला व आटपाडी पोलीस आमच्या सोबत मसवडला आल्यावर आणि मसवड पोलीस स्टेशनच्या आवारात गेल्यावर तिथं पोलिसांनी आम्हाला त्या मुलीशी कसलीही चर्चा करू दिली नाही. जे काही चर्चा करायची ते आमच्या समोरच करा, मुलगी तुमच्या ताब्यात मिळणार नाही. आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, एक 5 मिनिट तर आम्हाला मुलगी कन्व्हिन्स करायसाठी आई वडिलाच्या ताब्यात द्या, आई वडिलाला मुलीसोबत बोलू द्या. त्या पोलिसांनी काय आम्हाला सहकार्य केलं नाही. उलट आम्हाला दमदाटीच्या भाषा करून तिथनं आम्हाला हाकलण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मुलीनं तुमच्या प्रेमविवाह केलाय, मुलीचं म्हणणं आहे त्या मुलासोबत राहायचं आहे तर तिला त्यासोबत राहू द्या म्हणून आम्हाला तिथनं बाहेर जाण्यास त्यांनी सांगितलं. आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर मुलाची मामी बहीण तिचं असं मत आलं की मी ह्या मुलासाठी 3.5 ते 4 लाखाचा खर्च केला, ह्याला मी सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला लावलंय आणि ह्या बदल्यात मला तुम्ही 5 लाख रुपये द्या, 5 तोळ दागिनं द्या, आम्ही तुमची मुलगी चांगली नांदवू, तिचा तुम्ही म्हणाल तसा विवाह करून देऊ, तुम्ही म्हणाल तसं आम्ही तुमचं सगळं ऐकू, आम्हाला तुम्ही पैशाने 5 तोळ दागिनं द्या. आता ते देण्यास आम्ही नकार दिल्याने त्यांनी आमच्या संघ कसलीही चर्चा करायची भूमिका ठेवली नाही किंवा चर्चा आमच्या सोबत केली नाही आणि ते त्या मुलीला घेऊन तिथून निघून गेले. 3 तारखेनंतर 12 तारखेपर्यंत आम्हाला 3/4/2026 ते 12/4/2026 ह्या कालावधीत, 8-10 दिवसाच्या कालावधीत आम्हाला त्यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. आमची मुलगी कुठे आम्हाला समजलं नाही किंवा त्यांनी कुठलाही संपर्क आमच्या त्या मुलीशी होऊ दिला नाही. त्यानंतर पण आम्ही त्यांना कॉल करत होतो पण ते दोन्ही फोन ऑफ येत होते, दोन्ही फोन स्विच ऑफ होते. त्यानंतर 12 तारखेला संध्याकाळी 8 वाजता मुलाच्या मोबाईलवरून आम्हाला एक फोन आला की तुमची मुलगी बेशुद्ध अवस्थेत सातारा सिव्हिल या ठिकाणी ऍडमिट केलेली आहे आणि त्या मुलगी सध्या शुद्धीवर नाही, तिच्या पोटात दुखत आहे. तर यापूर्वी काय हिस्ट्री आहे का, तिच्या पोटात यापूर्वी कधी दुखलं का? मुलीच्या वडिलांनी संजय मोठे यांनी त्या डॉक्टरांना फोनवर, डॉक्टर बोलत होते का कोण होते आम्हाला माहित नाही, पण त्यांना सांगितलं मुलीचा जन्म 2005 सालचा आहे. 2008 साली तिच्या पोटात अपेंडिक्सचा त्रास झाल्याने 2008 साली मुलाचं 3 वर्षाचे वय असताना 8 साली तिचं अपेंडिक्सचं ऑपरेशन केलेलं होतं. त्यानंतर तिला कसलाही त्रास झाला नाही. 2015 साली तिला 2015 साली मूतखड्याचा 2025 साली मूतखड्याचा तिला त्रास थोडा जाणवला. आम्ही दवाखान्याचा उपचार घेतलं, सोनोग्राफी केली, त्यानंतर तिला कसलाही त्रास झाला नाही. ते बोलले आम्हाला रिपोर्ट पाठवा. आम्ही त्या नंबरला तसं रिपोर्ट पण दवाखान्याचं पाठवलेले आहेत आणि तिकडून वारंवार फोन येत होतो, तुम्ही अर्जंट पोहोचा, मुलगी ICU मध्ये आहे, तुम्ही लवकर इथं या. त्यावेळेस आम्ही तिकडे धाव घेतल्यावर मुलीचा चुलता विकास मोठे व मुलीचे दाजी बनसोडे साहेब हे सगळे त्या दवाखान्यात गेल्यावर 1:30च्या सुमारास रात्री 13 तारखेच्या 1:30च्या रात्री हे त्या दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी यांना सांगितले की मुलगी मयत झाल्या, मुलगी तुमची ऑफ आहे, संपलेली आहे. त्यावेळेस आम्ही तिथं त्या मुलीसोबत कोण आले, घरातले कोण आहेत का, सगळी चौकशी केली तर मुलीसोबत कोणी आलं नव्हतं. मुलीच्या घरचे सगळे पळून गेलेले होते. मुलगा एकटा होता, त्याला पोलिसांनी त्यांच्या कस्टडीत संशयित म्हणून ठेवलेला होता.
मग 13च्या सकाळी आम्ही ज्यावेळेस तिथं पोहोचलो, बाकीचे सगळे मुलीचे आई वडील आम्ही घेऊन गेलो. तिथं पोहोचलो त्यावेळेस आम्ही मागणी केली, आमच्या मुलीचा पैशासाठी व दागिन्यासाठी घातपात केलाय, आमच्या मुलीला मारले, असं कुठलं कारण होतं की मुलगी मयत झाली हे आम्हाला सांगा. डॉक्टरने आम्हाला बोलाय साफ नकार दिला. डॉक्टर कोणतंही कारण सांगत नव्हते. पोलिसांना आम्ही वारंवार विनंती केली की त्यांच्यासोबत कोण कोण आले त्यांच्या संग चर्चा घडवून द्या, काय झालं एक्झॅक्ट मुलीला ते तर आम्हाला कळू द्या, मुलगी कुठं राहत्या. पोलिसांनी पण आम्हाला त्यावेळेस काही उत्तर दिलं नाहीत. तुम्ही जे काय आहे ते तुम्ही तक्रार द्या म्हणून सांगितलं. त्या हिशोबानं आम्ही त्यांच्यावर घातपाताचा गुन्हा दाखल केलाय. गुन्ह्यात आरोपी 1 नंबर आहे राजकुमार लालासो कांबळे, 2 नंबर सानिका बनसोडे त्याची मामी बहीण आहे, 3 नंबर त्याची आई मुलाची सुनंदा लालासो बनसोडे सुनंदा लालासो कांबळे, आणि 4 नंबर अविवाहित बहीण आहे, तिचं आम्हाला नाव काय माहित नाही पण ती अविवाहित आहे. आणि ह्या चौघांनीच घातपात केलाय. अद्याप ती मुलगा सोडला तर त्याच्या बहिणींना आणि आईला अटक नाही. पुढील कुठलीही प्रोसेस पोलिसांनी केली नाही व अजून पुढं काय त्यांची म्हणजे हे आहे प्रोसेस आहे ते पण आम्हाला काय सांगण्यात आलं नाही. तर आमचं असं मत आहे की आमच्या मुलीचा लग्नाच्या 10व्या ते 12व्या दिवशी घातपात करून एकदम काय म्हणू आपण त्याला निर्गुण खून केलाय, त्याचा निर्गुण हत्या केली आहे तिची. तर त्या मुलीच्या हातावरची मेहंदी किंवा पायाची मेहंदी सुद्धा अजून गेली नव्हती. पोस्टमॉर्टम वेळेस ज्यावेळेस आम्ही बघितलं, बॉडी कन्फर्म करण्यासाठी आम्हाला बोलवलं, त्यावेळेस मुलीच्या हातावर हाय अशी मेहंदी होती, पायावर हाय अशी मेहंदी होती. तर असं काय घडलं ज्यामुळे आमच्या मुलीचा मृत्यू झाला? असं काय घडलं की ती मुलगी मरण पावली आणि का तिच्या घरचे समोर आले नाहीत? ही सगळ्यात मोठी आमची संशयाची गोष्ट होती. आणि आमचा ठाम आरोप आहे की त्यांनी तो घातपातच केलाय. आणि त्या 4च्या 4 आरोपींना कठोरात कठोर, आम्ही तर म्हणू फाशीची शिक्षा त्यांना झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि आम्ही हा विषय जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत सगळ्या आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही हा विषय लावून धरणार आहे. आणि मुलीला आमच्या जास्तीत जास्त न्याय मिळवून द्यायचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा, आम्ही प्रयत्न करतोय. एवढंच बोलतो आणि थांबतो.